वेलकम बॅक आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अल्फा ट्युटोरियलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर काल आपण 8th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर बघत होतो, लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. त्यात आपण क्लासिफिकेशनच्या नीड्स काय आहेत ते बघितलं. त्यानंतर क्रायटेरिया कोणता आहे क्लासिफिकेशनचा तो सुद्धा बघितला. क्लासिफिकेशन कोणत्या पद्धतीचं होतं, कसं होतं ते पण आपण बघितलं. त्यात येणारे कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स होते, त्याच्यातली डीपची पण इन्फॉर्मेशन होती ती आपण घेतली होती. प्लस त्यानंतर किंगडम कोणते कोणते आहे. आपला जो फर्स्ट किंगडम होता किंगडम मोनेरा तो आपला झालेला होता, ज्यात येतात फक्त प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स की ज्यात न्यूक्लियस प्रेझेंट नसतो किंवा सेल ऑर्गॅनेलिज प्रेझेंट नसतात. इथपर्यंत आपण बघितलं होतं. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक आपण बघितले होते, प्लस त्यांचे एक्झाम्पल घेतले होते. स्ट्रक्चर कसं आहे ते सुद्धा आपण बघितलं होतं. आता आपण जाणार आहोत दुसऱ्या किंगडमकडे, म्हणजेच किंगडम प्रोटिस्टा. सो किंगडम प्रोटिस्टा इन्क्लूड ऑल युकॅरियोटिक दॅट आर नॉट ॲनिमल्स, प्लांट ऑर फंगी. तर किंगडम प्रोटिस्टा मध्ये येणारे जेही ऑर्गॅनिझम्स असतील ते कोणतेही ऑर्गॅनिझम्स ॲनिमल्स नसतील, प्लांट नसतील किंवा फंगी नसतील. ॲनिमल, प्लांट, फंगी यापैकी कोणतेही ॲनिमल्स जे असतील ते किंगडम प्रोटिस्टामध्ये प्रेझेंट नसणार. किंगडम प्रोटिस्टा इज व्हेरी डायवर्स. इट कन्सिस्ट ऑफ बोथ सिंगल सेल अँड मल्टी सेल ऑर्गॅनिझम. किंगडम प्रोटिस्टामध्ये दोघंही सेलच्या जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते प्रेझेंट असतात. म्हणजे सिंगल सेल मीन्स युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर म्हणजे ज्यात एकापेक्षा जास्त सेल्स प्रेझेंट असतात. मोस्टली सिंगल सेल ऑर्गॅनेलिज म्हणजेच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स यात प्रेझेंट असतात. सो काही क्रायटेरिया आहे त्यांचा. प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस include इन अ न्यूक्लियस मेम्ब्रेन. बघा आता काय सांगितलं आहे त्याने. प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस इनक्लोज इन द न्यूक्लियर मेम्ब्रेन. किंगडम प्रोटिस्टामध्ये येणारे जे काही ऑर्गॅनिझम्स असतील ते युनिसेल्युलर असतील आणि त्याच्यात न्यूक्लियस प्रेझेंट असेल आणि न्यूक्लियर मेम्ब्रेनसुद्धा प्रेझेंट असतील. दे हॅव pseudopodia or a hair like silica or white like flagella for the locomotion. त्यांच्यामध्ये हेअर लाईक स्ट्रक्चर असणारे साईडला की जे त्यांना लोकोमोशन करायला म्हणजे हालचाल करण्यासाठी मदत करत असतं. ऑटोट्रॉपिक्स ते कसे असतात, ऑटोट्रॉपिक्स असतात. ऑटोट्रॉपिक्स कोणते ॲनिमल्स असतात, कसे असतात मी तुम्हाला सांगितलं आहे की जे ऑर्गॅनिझम स्वतःचे फूड स्वतः तयार करत आहेत ते ऑटोट्रॉपिक्स असतात. मग कोणते कोणते असतात याच्यात. ग्ल्युजिना, वॉल्वॅक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. हेट्रोट्रॉप्स पण प्रेझेंट असतात जे की अमिबा आहे आणि अजून पॅरामोशियम आहे. आता तुमच्या बुकमध्ये एक सिम्पल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय सांगितलं आहे त्यांनी की पॉन्ड वॉटर घ्यायचं आहे, ड्रॉप वाईज आपल्या क्लासच्या स्लाईडमध्ये ते टाकायचं आहे, वॉश करून कवर स्लिप जी आहे ती त्यावर ठेवायची आणि मायक्रोस्कोपमध्ये बघायचं आहे. मायक्रोस्कोपमध्ये दिसणारा जो आपल्याला ऑर्गॅनिझम असेल तो येणार आहे किंगडम प्रोटिस्टाचा. म्हणजे किंगडम प्रोटिस्टाचे जे ऑर्गॅनिझम असतात ते इन शॉर्ट आपल्याला कुठे सापडतील, पाण्यामध्ये, वॉटरमध्ये, पॉन्ड वॉटरमध्ये. आता बघा या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपल्याला. वॉल्वॅक्स, अमिबा, पॅरामोशियम, हे काय आहेत त्याचे सर्व एक्झाम्पल आहेत. आता बघा ही जी तुम्हाला डायग्राम दिसते ती आपण रिअल इमेज घेतलेली आहे. रिअल इमेज आहे ती पॅरामोशियमची. पॅरामोशियम जर आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितला तर तो आपल्याला असा दिसतो. त्याच्या साईडला बघा थोडे थोडे छोटे छोटे असे हेअर्स लाईक स्ट्रक्चर आहेत, बरोबर. ते त्याला हालचाल करण्यासाठी मदत करत असतात. त्याच्या मदतीने ते हालचाल करू शकतात, पुढे जाऊ शकतात, चालू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट घ्यायचं आपल्याला आता. नेक्स्ट किंगडम जो आहे म्हणजेच किंगडम थर्ड तो आहे फंगी. फंगी आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम दॅट इन्क्लूड्स मायक्रो ऑर्गॅनिझम सच ॲज ईस्ट, मोल्ड्स अँड मशरूम. फंगीमध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत मग, जे पण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत ते फंगीमध्ये येतील. कोणते कोणते असतील मग ते ईस्ट, मोल्ड्स अँड मशरूम. मशरूम तुम्ही बघितलंच आहे कसे असतात तर दिसतात आपल्याला, खूप जणांना माहितीच असतात मशरूम्स काय आहेत ते.
ईस्ट माहिती आहे का? कदाचित नसेल माहिती. ईस्ट हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो आपण डेली लाईफमध्ये सुद्धा यूज करत असतो. जसे की आपण बेकरमधनं काही वस्तू वगैरे आणतो, ब्रेड वगैरे etc. हे आणत असतो, तर बेकरमधला जो ईस्ट म्हणजे ब्रेड वगैरे तयार करण्यासाठी पण ईस्ट हा मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केला जातो. दिस ऑर्गॅनिझम आर क्लासिफाय अंडर द किंगडम फंगाय. मग जे पण हे ऑर्गॅनिझम आहेत ते किंगडम फंगायमध्ये येत असतात. द ऑर्गॅनिझम फाउंड इन द किंगडम फंगाय कंटेन अ सेल वॉल. तर किंगडम फंगायमध्ये जे ऑर्गॅनिझम आहे त्याच्या आउटसाईडला सेल वॉल प्रेझेंट असते. बघणार आहे आता आपण एक स्पेशल लेक्चर टाकणारे मी स्पेसिफिक सेलवरती, ज्यात पूर्ण सेलचं जे स्ट्रक्चर आहे ते डीपली आपण स्टडी करणार आहेत. त्याच्यात दिसेलच तुम्हाला काय सेल वॉल वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट चला. दे आर क्लासिफाय हॅज अ हेट्रोट्रॉप्स अमॉंग अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यामध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम असतात ते हेट्रोट्रॉप्समध्ये क्लासिफाय होणारे ऑर्गॅनिझम्स असतात. म्हणजे हेट्रोट्रॉप्स असतात ते दुसऱ्यांवरती डिपेंड असतात. त्याचे काही क्लासिफिकेशन्स क्रायटेरिया आहे बघा. काय? फर्स्ट वन इज दिस आर नॉन ग्रीन युकॅरोटिक हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. नॉन ग्रीन असतात ते आणि युकॅरोटिक असतात प्लस हेट्रोट्रॉपिक असतात. ग्रीन कलर नसतो त्यांना, युकॅरोटिक असतात, हेट्रोट्रॉपिक्स असतात. त्यानंतर मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स अँड दे फीड अमॉंग डिकाइन ऑर्गॅनिक मटेरियल. डिकाइन ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे जे डेड बॉडीज असतात त्यांना खायचं काम, त्यांना नष्ट करण्याचं काम हे फंगीजचं असतं. म्हणून आपण त्यांना डिकम्पोजर्स म्हणून सुद्धा ओळखतो. आता बघा, सडनली जर दुर्दैवाने कोणत्या जनावरांचे म्हणजे जसं डॉग कॅट वगैरेचा जर ॲक्सिडेंट झालेला असेल रस्त्याने, तर ॲक्सिडेंट झाल्यानंतरच्या काही दिवसांनी किंवा थोड्या वेळाने त्याचा दुर्गंध यायला लागतो, बॅड स्मेल यायला लागतं आपल्याला. तर ती बॅड स्मेल तेव्हाच येत असतं ज्यावेळेस बॉडी काय करत असते, डिकम्पोजच्या प्रोसेसमध्ये असते. ह्या ऑर्गॅनिझम किंवा फंगई त्या बॉडीला, त्या डेड बॉडीला डिकम्पोज करत असतात. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल कायटिन. याची जी पण काही सेल वॉल आहे ती कशापासून बनलेली असते? शुगर कॉम्प्लेक्सपासून ती बनलेली असते. खूप सारे शुगर कॉम्प्लेक्स एकत्र येऊन तिची सेल वॉल बनलेली असते. त्याला नाव असतं कायटिन. इथं हे फिलिंग द ब्लँक्स विचारले जातात खूप टाईमाला, बरोबर. तर कायटिन तिचं ॲन्सर असतं. सम फंगाई आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. काही फंगाई हे इतके बारीक असतात, थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं त्यांचं आणि न्यूक्लाय प्रेझेंट असतो त्यांच्या सायटोप्लाझममध्ये. आता बघा कोणते कोणते एक्झाम्पल आहे. बेकर ईस्ट, जसं मी सांगितलं बेकरीमध्ये यूज होणारा जो ईस्ट असतो त्याला बेकर ईस्ट म्हणतात. ॲस्परजिलियस फंगस ऑन कॉर्न. कॉर्नमध्ये, मक्यामध्ये येणारा जो फंगस असतो तो असतो ॲस्परजिलियस. पेनिसिलियम, मशरूम. थ्रू मेनी सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द विक्टर हिज फ्यू 5 सिस्टम इज वाइडली एक्सेप्टेड. मग काही अजून क्लासिफिकेशन आहे त्या पण विक्टर नाही वाईडली स्प्रेड आहे. ठीक आहे. आता बघा किंगडम फंगी. हे काही किंगडम फंगीजचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. बघा हे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला. बघा हे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. स्पोर्स असतात त्याच्यात, बारीक बारीक स्पोर असतात, स्टोलन असतात, हायफी असतात. बरं, हे डायग्रामॅट्रिक आहे, डायग्राम थ्रू आहे. हे मशरूम आपलं माहितीच आहे आपल्याला, हे मशरूम असतं. आणि ही जी इमेज दिसते तुम्हाला ही आहे मायक्रोस्कोपिक इमेज. मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यानंतर आपल्याला फंगीची इमेज ही अशी दिसत असते. बघितली का? हे स्पोर्स जे होते, सॉरी वेट हे बघा, हे स्पोर्ट्स आपल्याला इथे दिसले ना, हे दिसतंय तिथे स्पोर्ट्स तुम्हाला. चलायचं पुढे, तयारी करू. तर आता क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा अजून एक दुसरा क्लासिफिकेशन जो रॉबर्ट विक्टरने क्लासिफाय केला होता तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहोत. होप की तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर आवडलाच असेल आणि तुम्ही मला सपोर्ट करतच असणार. कमेंट करा. ठीक आहे, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, लेक्चर कसं वाटलं ते.
आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ओके बाय.